नमस्कार मंडळी. आजच्या कार्विंग टॉक्समध्ये आपण माझा खूप जवळचा विषय दर्शवणारं एक कोरीव काम पाहणार आहोत. भरतनाट्यम या नृत्याची मूळ रचना कर्णासवरती आधारलेली आहे. देहाची हालचाल, हातांचे भाव, पावलांची लय आणि नजरेची दिशा यांचं संगम म्हणजेच कर्णास. नाट्यशास्त्रात असे 108 कर्णाज आहे. यातील प्रत्येक कर्णा एक कथा सांगते किंवा एक भाव व्यक्त करते. असे काही कर्णाज दर्शवणारे शिल्प हम्पीच्या विरुपाक्ष मंदिराच्या परिसरात आहे. या शिल्पात तुम्ही 4 स्त्री कलाकारांना पाहू शकता. त्यातील मधली स्त्री एक कर्ण दर्शवते, ज्यामध्ये तिचे दोनही हात हमसास्यो नावाच्या मुद्रेत आहे. एक पाय जमिनीवर असून एक पाय थोडा वर आहे. तिच्या बाजूला 2 मृदंग वादिका तुम्ही पाहू शकता. डावीकडे एक स्त्री आहे जी तिच्या बाजूला सुरू असणाऱ्या नृत्य आणि वादनाला संबोधित करताना उभी आहे, जी स्वतःही एक नर्तकी असू शकते. तिच्या पेहराव्यावरून शिवाचं तांडव असो किंवा भक्तीचा भाव, कर्णांमधूनच त्याला जीवन मिळेल. जर तुम्हाला या कर्णाचं नाव माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.